हॅलो नमस्कार, मी मुक्ता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये अनुभव तुझे माझे. तर भेळ आहे आणि मी महाराष्ट्राच्या सगळ्यांना माहिती असं नाही का त्यांना भेळ किती आवडती प्रमाणाच्या बाहेर. तर इकडं तर आता भेळ वगैरे असं भेटत नाही, फरसाणच नाही भेटत, ते मुरमुरे असतात ना ते भेटतात पण सेमच नाही भेटत जसे आपल्या इकडं भेटतात. तर हे आहे ना लक्ष्मीनारायण आणि ओली भेळ, म्हणजे त्यांनी ना त्याच्यामध्ये सगळं पाकिट आणि ते दिलेलं असतं. पण मी फक्त ही भेळ खाण्यासाठीच हे पाकिट आणते. मी ओली भेळ नाही बनवत, मी सुकी भेळच खाते. तर मी तुम्हाला दाखवते याच्यात कसं नाही ही भेळ. भेळच म्हणजे भेळ सारखीच आहे, पण ते आता पॅकिंग केलेली असती मग एवढे लांबून येते ना, तर तिची थोडीशी टेस्ट कमी होती. पण ठीक आहे, 19-20 चलता आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी सगळं पेस्ट वगैरे दिलेलं आहे, पण मी ते नाही टाकत. म्हणजे चटणी याची चिंचेची चटणी, मग ते सगळं. आणि अजून हा मसाला आहे जो आपण मसाला टाकतो ना, सगळं चाट मसाला वगैरे तसा. पण मी ते सगळं काहीच नाही टाकणार, मी फक्त आणि फक्त भेळच खाणार आहे. आणि त्यासाठी मी जेवले नाही आज, म्हणजे मला फक्त भेळ खायची. तर कोणाकोणाला अशी भेळ आवडती नक्की सांगा, मस्त कांदा विंदा टाकून. गावाला मजा येते भेळ खायची. तर मी खाऊन बघते आता कशी. थोडस 19-20 आहे पण चलता है, पण मस्त लागते. कारण हे जे मुरमुरे आहे ना ते नाही भेटते यार इकडं. मी काय करते, फरसाण घेऊन येते, कारण मुरमुऱ्याला लई जागा लागते ना त्याच्यामुळं. आणि मग इकडं थोडेसे चालतं. फरसाण असलं तरी मस्त टेस्ट लागते. तर कोणाकोणाला भेळ आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्यासारखं कोणी बाहेर असं नाही तर ते कसा जुगाड करतात भेळ खायचा. चला भेटू परत एकदा अशाच अनुभवासोबत. तोपर्यंत बाय.